दरम्यान समाधान सरवणकर यांनी पराभवामुळे डिस्टर्ब होऊन आरोप केलेले आहेत अशी टीका संतोष धुरी यांनी केली आहे। त्यांचा पराभव झाला आणि कित्येक वर्ष म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्यांचे वडील सदा सरवणकर साहेब हे कित्येक वर्ष नगरसेवक होते, कित्येक टर्म, तसेच कित्येक टर्म ते आमदार पण होते। म्हणजे त्यांनी नेहमीच जीत बघितलेली आहे। त्याच्यानंतर हे मला वाटते समाधान सरवणकर पण ज्यावेळेला उभे राहिले आणि ते निवडून आलेत, त्यामुळे त्यांनी प्रत्येक वेळेला जीत बघितलेली आहे, त्यांनी हारही बघितलेली नव्हती। त्यामुळे खूप वाईट वाटतं हा जो पिरियड असतो, कारण मी स्वतः इलेक्शन लढलेलो आहे, जिंकलेलो आहे पण हारलेलो पण आहे। आणि हारल्यानंतर जो पिरियड असतो, जो 15-20 दिवसाचा असेल, महिने 2 महिन्याचा पिरियड असतो, तो खूप कठीण असतो। आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला विश्लेषण करायला लोक बसतात, त्यावेळेला काही विश्लेषक असतात ते आपापल्या परीने विश्लेषण करतात। मग काही सांगतात की ह्याच्यामुळे हार झाली, अंतर्गत आपल्या वादामुळे हार झाली, असं प्रत्येकाला दूषण ते देत असतात। तोच हा प्रकार आहे। कारण कसं झालेलं आहे की सदा सरवणकर साहेबांनी एवढा फंड आणलेला होता, पूर्ण माहीम विधानसभेकरता असेल, प्रभादेवी करता असेल, आणि एवढी कामं केली। तशीच समाधान सरवणकरनी पण त्यांच्यामुळे ती पण कामं त्यांनी पण करून घेतली फंडामधली। त्यांनी म्हणजे म्हणतात ना की पर्सनल लेवलला पण जाऊन लोकांची कामं, आम्ही पर्सनल लेवलला पण करतो, फंडाची कामं असून दे किंवा पर्सनल लेवलला स्वतःच्या खिशात हात घालून पण आम्ही लोकांना मदत करत असतो। मग ते मेडिकल असेल, आर्थिक असेल, काही मदत असेल ते आम्ही करत असतो। एवढे केल्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो की आता माझी जीत होणारच, त्याच्यातच जो समोर उमेदवार जो आलेला होता तो बाहेरचा आयात केलेला उमेदवार होता, आणि त्यामुळे तो त्यांना एक कॉन्फिडन्स होता। त्या कॉन्फिडन्समध्ये ते कुठेतरी कमी हे झालं नाही आणि जीत त्यांची झाली नाही, त्यामुळे थोडे ते डिस्टर्ब होणे हे साहजिकच आहे। त्याच्यामुळे त्यांनी ती स्टेटमेंट केली